तर नमस्कार शेतकरी मंडळी हो, कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये होणार आहे हे आपण बघणार आहोत. तर आज शनिवार आहे आणि आज संध्याकाळी कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. तर आज शनिवारी संध्याकाळी 7-8च्या दरम्यान सगळं काही कोरडं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आपण जर बघितलं त्यानंतर रविवारचा हवामान अंदाज आपण बघूया. रविवारी 26 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया. इथे जर आपण बघितलं दुपारी 1-2च्या दरम्यान इथे वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. आपण जर बघितलं चिपळूणचा काही परिसर, लाजा, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, साकली, सेगम हे जर बघितलं आपलं बेलगावचा काही परिसर, या परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रविवारी होऊ शकतो. त्याचबरोबर थोडंसं आपण वातावरण चेंज करून बघूया. तर संध्याकाळी देखील इथे वातावरण तयार होताना दिसत आहे. वातावरणामध्ये प्रचंड बदल होताना दिसत आहे. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. सोमवारी 27 तारीख आहे. 27 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. तर दुपारी 1-2-3च्या दरम्यान तर कोरडं वातावरण दिसत आहे. काही भागामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. पण आपण जर बघितलं तर इकडं कर्जतचा परिसर, कर्जत भागामध्ये पनवेल या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आपण संध्याकाळी 6 नंतर हवामान बघूया. तर इथे पनवेलमध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होऊ शकतो. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर सोमवारी 27 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. आपण इथे बघूया. तर इकडं पूर्ण नाशिकचा अकोले, हजर, वैजापूर, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर संपूर्ण परिसरमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. फक्त इकडं जर आपण खाली गेलो तर बेलगावमध्ये वातावरण म्हणजे पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. मंगळवार 28 तारीख. 28 तारखेला मंगळवारी आपण बघूया. 28 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये होऊ शकतो. आपण हा जर कणकवलीचा परिसर बघितला, सावंतवाडी, कणकवली हा जर परिसर बघितला तर इथे देखील पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्यानंतर आपण थोडंसं वर जाऊया, की अजून कुठे वातावरण दिसतंय का? सासवडचा परिसर, बारामती, फलटण पूर्ण काही कोरडं वातावरण दिसत आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर हे जर बघितलं आपण तर कोरडं वातावरण दिसत आहे. त्यानंतर बुधवारी 29 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हे बघूया. तर जवळजवळ सगळ्याच भागामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये कोरडं वातावरण आहे. त्यानंतर गुरुवारी जर आपण बघितलं तर गुरुवारी देखील कोरडं वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा हवामान अंदाज आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत तातडीचा मेसेज आहे. गुरुवारी 30 तारखेला पूर्ण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस न पडण्याचे चिन्ह आहे. पण बाकीच्या राज्यात जर आपण बघितलं, नवी दिल्ली हा जर परिसर बघितला तर इथे पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. पण महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण असणार आहे आणि उन्हाचा तडाखा असणार आहे. वारा देखील असू शकतं. ही काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. तर शेतकरी मंडळी हो, तुम्हाला हा हवामान अंदाज कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हवामान अंदाजाचे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.